मित्र हो, जगदंब जय मातृभूमी जय हिंद. मित्र हो, एक गोष्ट शेअर करायची होती. आपल्या देशामध्ये असे काही लोक आहेत जे हुकुमशाही, डेमोक्रेसी, समानता ह्याच्यावर लेक्चर देणारे. परवा जे CGPचं आंदोलन झालं त्या ठिकाणी भरपूर पाहायला मिळाले. मला एक गोष्ट सांगायची आहे मित्र हो, त्या ठिकाणी आंदोलनाच्या नावाखाली जे कोण तरुण तरुणी, असभ्य मुलं, तरुण, त्यांना असभ्य म्हणावं का आणि काय म्हणावं हा विचार करण्याचा प्रश्न आहे. मला सांगा, त्या ठिकाणी ते जमा झाले, त्यांचा मुद्दा होता पेपर लीकचा, पण ते तिथं एकत्र येऊन मला सांगा, अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे ना त्यांना, तर ते काय काय म्हणत होते. मोदींच्या वर असली शिवीगाळ, मोदींची आई आज या जगामध्ये नाही तर त्यांच्या नावाने असली शिवीगाळ, आपलं पोलीस प्रशासन त्यांना असली शिवीगाळ, त्यांच्यावर दगडफेक, आपली सेना आहे ना त्यांना असली शिवीगाळ, देशविरोधी नारे, धर्मविरोधी नारे. ठीक आहे, देशविरोधी धर्मविरोधी नारे ते कायमच देतात, पण मला एक सांगायचं आहे, मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका पदावर आहेत आणि त्यांना तुम्ही अधिकारासाठी आंदोलनाच्या मार्गानं, सभ्य मार्गानं आपण कोणतीही आपली मागणी आपण मागू शकतो किंवा काही करू शकतो. पण मला सांगा, त्यांना असली शिवीगाळ देण्याचा अधिकार ह्या असभ्य लोकांना, ह्या तुच्छ लोकांना कोणी दिला? आता यांना तुच्छच म्हणावं लागेल, कारण भारतीय संविधानाच्या आणि भारतीय कायद्याच्या अंतर्गत जर आंदोलन करायचं असेल तर हे असभ्य वर्तन हे ग्राह्य धरलं जात नाही. ते दोषी ते दोषीच असतात. आज या अभिजित दिपके पुन्हा सरकारला धमकी देतो की जर त्यांच्यावर कारवाई झाली तर परत मी आंदोलन उभं करीन. मला सांगा, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? व्हायलाच पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि घडलेलं उदाहरण सांगतो मित्र हो. असंच आपल्या महाराष्ट्रामध्ये केतकी चितळे म्हणून एक अभिनेत्री आहे आणि तिनं आपल्या पवार साहेबांच्यावर, आम्ही भाजपचं समर्थन करतो, जरी ते विरोधक असले तर त्यांच्या वयाच्या मानानं ते एक ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्यावर एक कविता केली ती केतकी चितळेनं. तर ते कवितेच एक 4 ओळी सांगतो मित्र हो. तो का म्हणे पवारा, उडवू नको तोंडाचा फवारा, 80 झाले आता वाट वाट पाहतोस नरक, समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापांचे बाप, भरला तुझा पापाचा घडा, गप हो नाहीतर होईल राडा. मला सांगा, तिनं ही कविता 4 वर्षापूर्वी केली, तिच्यावर कोर्टामध्ये याचिका दाखल केली, त्यानंतर तिला 40 दिवसाचा कारावास भोगावा लागला. तर आम्ही या कारावास भोगावा लागला म्हणून आम्ही तिचं समर्थन करत नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, तिच्यावर कारवाई झाली, हे आपलं भारतीय संविधान, आपला भारतीय कायदा सांगतो. हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, कारण त्यांच्या पर्सनल जीवनावर, त्यांच्या पर्सनल आजारपणावर तिनं जी कविता केली ही चुकीचीच आहे. त्यांच्या विरोधक म्हणून जर आपण वैचारिक मतभेद असू शकतात, पण आपण पर्सनल कुणावर बोलू शकत नाही. तर आज या आंदोलनादरम्यान कालच्या झालेल्या कितीतरी ह्या असभ्य तरुण तरुणींनी, ज्यांच्यावर आई वडिलांचे संस्कार नाहीत, आपल्या देशातली कुठलीही संस्कृती त्यांनी जोपासलेली नाही आणि त्यांना कोणत्याही आपल्या भारतीय संविधानाचं ज्ञान नाही असं म्हणायला हरकत नाही. फक्त यांना एवढंच माहिती आहे की फक्त मोदींना शिव्या घालायच्या, भाजप विरोधी नारे लावायचे, एवढंच त्यांचं ध्येय आहे, की जेणेकरून आंदोलनाचा कोणता मुद्दा त्यांना काही देणं घेणं नाही, फक्त भाजपा विरोधात अजेंडा चालवायचा, एवढंच त्यांचं आहे. आणि त्याच लोकांना आपल्या ह्या देशाची जी जनता आहेत ती त्यांचं समर्थन करते, त्यांचं स्टेटस ठेवते. तर ही बरोबर आहे का? हे अगदी चुकीचं आहे. जो आंदोलन करतो, ह्या महाराष्ट्राने, ह्या देशानं अण्णा हजारेंचं सुद्धा आंदोलन बघितलेलं आहे, अनेक आंदोलक होऊन गेले, त्यांचं बघितलेलं आहे. आंदोलन करण्याची एक पद्धत आहे, संविधानिक पद्धत आहे, भारत देशाची आपली एक सभ्यता आहे, संस्कृती आहे, त्यानुसार आंदोलन केलं जातं. तर ह्या लोकांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. भारत सरकार आणि हे दिल्ली पोलीस प्रशासन करते ते अगदी बरोबर आहे. आणि हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये ज्या पुढच्या भविष्यामध्ये जे आंदोलन होतील त्याला सभ्यता आणि त्याला एक चांगल्या पद्धतीचं वळण त्याला लागणार नाही. आणि खरोखरच आपण जर समर्थन करायचं असेल तर या अशा गोष्टींना समर्थन करू नये की जेणेकरून आपल्या देशामध्ये अराजकता माजेल. कारण देशामध्ये कोणताही व्यक्ती पदावर असू शकतो, त्या व्यक्तीच्या
चुकीच्या निर्णयामुळं जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण त्या आंदोलनाच्या मार्गाने आपण तो अधिकार मागू शकतो. पण त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल, त्यांच्या आईबद्दल किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीबद्दल जर आपण अश्लील किंवा आणि काही गोष्टी करत असेल तर हे चुकीचं आहे. तर आपणही एक विचार केला पाहिजे की असल्या आंदोलकांना आपण कधीही समर्थन दिलं नाही पाहिजे आणि